आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये खडकवासल्यामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। दरम्यान एकतानगर परिसरातील पाणी काही प्रमाणात ओसरलंय। मात्र ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्या घरातल्या सामानांचं मात्र मोठं नुकसान झालंय। नेते मंडळी येऊन फक्त पाहणी करतात, मदत करत नाहीत असा आरोप या परिसरातल्या नागरिकांनी केलाय। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिनं। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या एकतानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलं होतं। काल याच रस्त्यांवर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी होतं। मात्र रात्री पावसाचा जोर ओसरला। खडकवासल्यातनं विसर्ग देखील सकाळी कमी करण्यात आला, त्यामुळे हा रस्ता आता दिसायला लागला आहे। या रस्त्यावरचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। माझ्या मागे बघितली तर जी बिल्डिंग तुम्हाला दिसताय त्या बिल्डिंगमधल्या काही लोकांना काल या एनडीआरएफच्या बोटीनं बाहेर काढण्यात आलं होतं। त्यांचं स्थलांतर करण्यात आलं होतं। त्यांच्या पार्किंगमध्ये आजूबाजूच्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स दिसतायत त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये काही घरांमध्ये देखील पाणी साचलं होतं। जे घरं ग्राउंड फ्लोअरला आहेत त्या घरांमध्ये पूर्णपणे पाणी साचलं होतं, त्यामुळे त्या घरांचं देखील नुकसान झालं आहे। त्याच ताई माझ्यासोबत आहेत। ताई, काय नेमकं नुकसान झालं आता आमचं काहीच नुकसान नाही झालं, पण आता 4 दिवसापूर्वी जे पाणी आलं होतं त्या पाण्यात आमचे अख्खे संसार उद्ध्वस्त झालेत। जे काय पंचनामे केलेत त्याची अजून आम्हाला मदत आली नाही। तर ती मदत आम्हाला सांगतात ते कोणी की कोण 20,000 देणारे 5,000। आता आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। कपाट, फ्रीज, मिक्सर वगैरे सगळे बिघडलेत। मग त्याचं ते भरपाई कधी देणार? आता फक्त राजकारणी लोक येतात, आता मुख्यमंत्री पण येणार आहेत, पण आम्हाला कुणी असं काही घेऊन आलेलंच नाही ना मदत म्हणून। मग आता इथून पुढचं पाण्याचं काय? आम्ही ग्राउंडच्या 4 दिवसात काय मदत मिळाली? 8 दिवसात आम्हाला अजून मदत देतो बोलले होते, पण दिले नाही। पण काका चव्हाणनी वगैरे त्यांनी टाक्या साफ करून दिल्या ताबडतोब। श्रीकांत जगतापनी आम्हाला राशन दिलं, बाकीच्या लोकांनी पण थोडं थोडं राशन दिलं। ते आतापर्यंत आम्ही भागवतोय, पण ह्या 8 दिवसात आम्ही बाहेर सुद्धा पडलो नाही आणि कपडे सुद्धा घालायला नव्हते। आम्ही 4 दिवसांनी आंघोळ केलेत, एवढे आमच्या संसाराची वाट लागली पूर्ण। तुमच्या घरात पाणी शिरलं होतं का? हा, नाही काल नाही शिरलं होतं, 4-5 दिवसाआधी आलं तेव्हा शिरलं होतं। आता नाही शिरलंय, पण तेव्हा सगळे कपडे, सगळे गाद्या सगळ्या भिजून गेल्या, सगळ्या फेकाव्या लागल्या। आणि कधी आता भरपाई भेटणार काय माहित आता। या परिसरातली जी काही घाण आहे ती सगळी आता सावरण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। फवारणी देखील सुरू करण्यात येते, जेणेकरून या परिसरात कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा डास होऊ नये आणि या सगळ्याचा परिणाम या सगळ्या नागरिकांवर होऊ नये। माझ्या मागे एक जे घर आहे ते संपूर्ण पाण्यात काल होतं, ते पाणी ओसरायला आता सुरुवात झाली आहे। तेच घर कसं होतं? ताई, काय नेमकं नुकसान झालंय तुमचं? नुकसान असं काहीच झालेलं नाहीये, पण भरपूर पाणी आतमध्ये शिरलेलं आहे आणि माझे घरचे सगळे कामाला गेलेले आहेत। मी एकटी पाणी काढते, मला इथं मदत करायला पण कोणी नाहीये। आता सध्या तुम्ही बघू शकता घरात किती पाणी आहे। मी एकटी काढते, माझे 2 छोटी मुलं आहेत, ते माझ्या शेजारी ठेवून आलेले आहे। पण शासनाकडून एवढीच विनंती आहे की आमचं इलेक्ट्रॉनिक सामान सगळं खराब झालेलं आहे। फ्रीज वगैरे, लॅपटॉप वगैरे सगळं खराब झालेलं आहे। माझं 2 लाखाच्या वरती सामान खराब झालेलं आहे। शासनाकडनं एवढीच विनंती आहे की 50 पर्यंत तरी आम्हाला मदत द्यावी, 50,000 पर्यंत तरी मदत द्यावी, एवढीच विनंती आहे। मी एकटीच एवढं सगळं पाणी। 25 तारखेला देखील या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि काल देखील या घरात पूर्ण पाणी साचलं होतं। घरातल्या भिंती अक्षरशः खराब झालेल्या आहेत। घरातलं सामान एक बाहेर काढणं चालू आहे। पाणी ओसरायला जरी सुरुवात झालं होतं तरी या घरातलं एक गोष्टी बाहेर काढून ते साफ करून ही सगळी साफसफाईची कामं आता सुरुवात झाली आहे। या भिंती जर तुम्ही बघितल्या तर या भिंती देखील इथपर्यंत पाणी असल्याचं दिसतंय। काल या लेवलपर्यंत पाणी आलं होतं, त्यामुळे अख्खं घर पाण्याखाली गेलंय। यांचा असलेला सगळा संसार पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ताई आहेत ज्या सगळ्या या घरातल्या करत्या धरत्या आहेत। एक संसार सगळा आपण मांडतो पै जमवून, आणि हा सगळा आता उद्ध्वस्त होतोय। आज मुख्यमंत्री देखील येणार आहेत। मुख्यमंत्री काय बघून जाणार, आश्वासन देणार, पण मदत करणार कधी हा प्रश्न पडलेला आहे। 4 दिवसात अनेक नेते देखील या परिसरात येऊन गेले। हो, येऊन गेले, फक्त बघून गेले, काही मदत केलेली नाहीये। या सगळ्यांना अजूनही कोणतीही मदत मिळाली नाहीये आणि असं या सगळ्यांचे आरोप आहेत। नेते येतात, नेते मंडळी येतात, अनेक लहान बालकं देखील इथे दिसत आहेत आपल्याला। अनेक नेते येतात, नेते मंडळी आश्वासनं देतात, मात्र यांच्यापर्यंत ती मदत पोहोचते का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। घरात लहान बाळ आहेत, लहान मुलं आहेत, त्यांची देखील अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। मागच्या बाजूने
पाणी जरी ओसरायला सुरुवात झाली असली तरीही घरातला संसार नीट करण्याचं काम आता सगळीकडे सुरू दिसतंय. प्रत्येक घरात एकता नगरच्या सुरू दिसतंय. एनडीआरएफचं पथक आहे किंवा बाकी अनेक पथकं इथे काल आणि किंवा पावसाचा जोर वाढला तर हे पथक अजूनही इथे आणि इथल्या सगळ्या नागरिकांची सेवा करत राहणार आहे, त्यांचं संरक्षण करत राहणार आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.